हॅलो फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी शिक्षक मित्रांनो. तुम्हा सर्वांचं BS काळे सर या यूट्यूब चॅनलमध्ये मी श्री काळे BS, श्री शंभू महादेव देवस्थान ट्रस्ट फुरसुंगी, संचालित न्यू इंग्लिश स्कूल फुरसुंगी मनापासून सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण सध्या क्वेश्चन सेट प्रश्नसंच सोडवत आहोत. या प्रश्नसंचामधील आपण मॅथ्स पार्ट 1 चॅप्टर नंबर 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन याच्यावर आधारित प्रश्नसंचामध्ये प्रश्न क्रमांक 1A-B, प्रश्न क्रमांक 2A-B कसे विचारले जातात हे मागील 2 व्हिडिओमध्ये आपण खूप छान सविस्तर पाहिलेलं आहे. तुम्ही पण खूप छानपैकी त्याचा अभ्यास केलेला आहे आणि तुमच्या मनामध्ये निश्चित आत्मविश्वास निर्माण झाला असेल मित्रांनो की क्वाड्रॅटिक इक्वेशनचे प्रश्न क्रमांक 1A आणि B, एक क्वेश्चन नंबर 2A आणि B याच्यावरचे मार्क्स आता तुमचे जाणार नाहीत. छान, व्हेरी गुड. चला आज आपण पाहूया विद्यार्थी मित्रांनो, त्या व्हिडिओ सिरीज मधली आपला आज तिसरा पार्ट आपण पाहतोय, तो म्हणजे क्वेश्चन नंबर 3A and B. विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 3A and B हा जो आपण प्रश्न सोडवणार आहोत हे फक्त क्वाड्रॅटिक इक्वेशन या चॅप्टरवर आधारित. आपण एका चॅप्टरचा अभ्यास करणार आहोत मित्रांनो, की प्रश्न क्रमांक 1 पासून प्रश्न क्रमांक 5 पर्यंत की त्या चॅप्टरवरचे प्रश्न कसे विचारले जातात हे जर आपल्याला चांगलं माहीत झालं तर मला वाटतं त्या चॅप्टरचे SSC बोर्डाने जे गुण ठेवलेले आहेत त्याचे तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळायला काहीच अडचण नाही. विद्यार्थी मित्रांनो, सराव करत चला, व्हिडिओ पाहत चालत चला आणि व्हिडिओ तुम्हाला आवडले तर मित्रांनो लाईक करायला मात्र विसरू नका. हेच व्हिडिओ इतरांना पण आपल्या मित्रांना शेअर करा आणि ज्यांनी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्या सर्वांना माझी नम्र विनंती की चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. कारण तुमच्याकडून मिळालेलं जे मोटिवेशन आहे हे मला खूप पुढील कामासाठी उपयोगी पडतं. पुन्हा एकदा सर्वांचे मी सर्वांना धन्यवाद देतो आणि आपण आता पुढील आजचा व्हिडिओ पाहणार आहोत, तो म्हणजे हाऊ टू आस्क द एक्झाम्पल्स of question number 3A and B of quadratic equations in SSC board exam. You see, my dear students, in this question number 3A, you have to write only one example for 3 marks, and in B you have to write only 2 examples which we have to get 6 marks, and first one example you have to get 3 marks, total 9 marks to ask the SSC board question number 3A and B. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3A मध्ये तुम्हाला 3 मार्काचं एक उदाहरण ऍक्टिव्हिटी बेसवर आधारित सोडवायचं असतं. तुम्हाला मी 2 उदाहरणे देतो, त्यापैकी तुम्हाला एक एक्झाम्पल सोडवायचंय आणि क्वेश्चन नंबर B मध्ये तुम्हाला किती उदाहरणं सोडवायचे? फक्त 2 उदाहरणं सोडवायचे. ते 6 मार्क्स आणि हे 3 मार्क्स, एकूण 9 मार्काचा प्रश्न क्वेश्चन नंबर 3 असतो. आता मग या प्रश्नामध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन याच्यावर आधारित प्रश्न क्रमांक 3A मध्ये कसे प्रश्न विचारले जातात ते पाहूया आपण. चला, आणि याच्यामध्ये असणारे प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, A मध्ये सर्व ऍक्टिव्हिटीचे प्रश्न असतात. पाठीमागच्या मला वाटते क्वेश्चन नंबर 2A मध्ये आपण खूप सविस्तर अभ्यास केलेला आहे की हाऊ टू सॉल्व्ह द क्वेश्चन्स ऑफ ऍक्टिव्हिटी बेस्ड. ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चनचे कसे सोडवायचे असतात याचा आपण पूर्णपणे अभ्यास क्वेश्चन नंबर 2A मध्ये केलाय. सेम तोच पॅटर्न क्वेश्चन नंबर 3A मध्ये. मग तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल, सर क्वेश्चन नंबर 2A आणि क्वेश्चन नंबर 3A हे दोन्ही प्रश्न ऍक्टिव्हिटी बेस्ड जर असतील तर दोन्हीमध्ये काय फरक आहे? येस, ओके. माय डिअर स्टुडंट्स, यू ऑलवेज रिमेंबर, in question number 2A
4 boxes are you have to find the answer. And in question number 3a, you have to give 6 boxes. Each box have half marks and you have to get 3 marks. एवढाच फरक आहे विद्यार्थी मित्रांनो. दुसरी गोष्ट महत्वाचा अजून काय फरक आहे, क्वेश्चन नंबर 2a मध्ये विचारलेले जे प्रश्न आहेत त्याच्यापेक्षा थोडीशी काठिण्य पातळी आम्ही क्वेश्चन नंबर 3a मध्ये वाढवलेली असते. थोडीशी, जास्त नाही, थोडीशी फक्त काठिण्य पातळी वाढवलेली आहे. आणि यामध्ये विचारलेले जे प्रश्न आहेत शक्यतो आम्ही तुम्हाला आकलनावर आधारित प्रश्न असतील, अंडरस्टँडिंगचे प्रश्न असतील, ऍप्लिकेशनचे काही थोडेसे प्रश्न असतील, याच्यावर आधारित विचारले जातात. पण एक आहे विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 3 मध्ये प्रश्नाचं उत्तर पूर्णपणे आम्ही दिलेलं असतं आणि त्याच्यामध्ये काही तुम्हाला बॅक बॉक्स किंवा फिल इन द ब्लँक्स ठेवलेले आहेत, त्यातलं उत्तर तुम्हाला नेमकं हे तिथं शोधून लिहायचं असतं. आता पाठीमागच्या व्हिडिओमध्ये काही मुलांनी मला प्रश्न विचारला, सर ऍक्टिव्हिटीमध्ये काही जम्पिंग स्टेप असतात, आम्ही ज्यावेळेस उदाहरण ते ऍक्च्युअली सोडवतो त्याच्यामधल्या काही स्टेप असतात ते तुमच्या ऍक्टिव्हिटीमध्ये दिलेले नसतात, मग त्या आम्ही लिहायच्या कुठं, हा प्रश्न तुमच्या मनामध्ये आला. अतिशय छान शंका आहे विद्यार्थी मित्रांनो. मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं, ज्या स्टेप मधल्या आम्ही थोड्याशा मिस केलेल्या किंवा तुम्हाला दिलेले नाही त्या स्टेप तुम्हाला इथं सिम्प्लिफाय म्हणून किंवा रफली वर्क म्हणून तुम्ही शेजारी मांडल्या तरी चालतील, काही अडचण नाही. परंतु आम्हाला मात्र उत्तरं जी हवी आहेत ती उत्तरं मात्र फक्त जे बॉक्सेस आम्ही दिलेले किंवा फिल इन द ब्लँक्स दिलेले त्याच्यामध्ये तुमचं उत्तर फक्त आम्हाला ॲक्युरेट पाहिजे. मग ते उत्तर काढण्यासाठी मधल्या ज्या काही स्टेप आहेत त्या स्टेप आम्ही तिथं दिलेले नाहीत, परंतु तुम्हाला माहित आहे त्या स्टेप केल्याशिवाय पुढचं उत्तर निघत नाहीये. त्या स्टेप तुम्ही शेजारी केले ते चालेल, तुम्ही जागा दाखवली पहा, या ठिकाणी तुम्ही त्या स्टेप केल्या तरी चालतील. मला वाटतं विद्यार्थी मित्रांना शंका दूर झाली असेल, कारण काही बऱ्याच मित्रांचे मला फोन आले की सर मधल्या स्टेप बऱ्याच वेळा मिस होतात आणि ऍक्टिव्हिटीमध्ये दिलेले नसतात, परंतु त्या उत्तरामध्ये असल्याशिवाय ते आम्हाला उत्तर शोधता येत नाही किंवा काढता येत नाही. बरोबर आहे तुमचं, एकदम करेक्ट आहे. ते तुम्ही शेजारी कॅल्क्युलेशन केलं तरी चालू शकेल किंवा शेजारी तुम्ही त्या स्टेप मांडून तुम्हाला नेमकं उत्तराकडे जाण्यासाठी मार्ग तुम्ही शोधू शकता. ओके, चला काय क्वेश्चन आहे बघा. कम्प्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू सॉल्व्ह द गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॉर्म्युला मेथड. आता तुम्ही म्हणा सर फॉर्म्युला मेथड म्हटलं की आम्हाला लगेच फॉर्म्युला आठवतो, बरोबर आहे, एकदम करेक्ट. पण आम्ही आता काही स्टेप दिलेले आहेत बघा. तुम्ही ज्यावेळेस फॉर्म्युला मेथडने ऍक्च्युअली उदाहरण सोडवता त्याच्यामध्ये असणाऱ्या स्टेप आणि आम्ही आता ऍक्टिव्हिटीमध्ये दिलेल्या स्टेप याच्यामध्ये तुम्हाला काही तफावत दिसते का ते पहा. आणि ती जी तफावत आहे जर आढळली तर त्या स्टेप तुम्हाला उत्तर काढण्यासाठी समजा पूरक वाटत असतील तर तुम्ही शेजारी यू मेन्शन इट, तुम्ही दाखवले तरी चालतील, नमूद केले तरी चालतील. चला ऍक्टिव्हिटी ऍक्च्युअली काय दिले बघा तुम्हाला. बघा 2x² plus 13x plus 15 is equal to 0. You have to give the quadratic equation in standard form. My dear students, you always remember when you solve the quadratic equation, you think that given example is a standard form of quadratic equation. ते इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का ते अगोदर पहा. जर नसेल तर त्याला तुम्ही स्टँडर्ड फॉर्म मध्ये मांडून घ्या आणि मगच पुढे सोडवायला चालू करा. हे लक्षातच ठेवा, जेव्हा जेव्हा क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्हाला सॉल्व्ह करावं लागतं ती स्टेप तुमच्या लक्षातच आली पाहिजे. पहिलं माझं काम आहे ते स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का, नसेल तर स्टँडर्ड फॉर्म आपण मांडून घ्यायचा. तुम्हाला माहिती आहे स्टँडर्ड फॉर्म x² + bx + c = 0. व्हेरी गुड. आता बघा 2x² + 13x + 15 is equal to 0. You have to know this equation is standard form. Then you compare to standard form and find the value of a, b, c. My dear students, you have to give you value of b, value of c, but you find the value of a. You compare the above equation. Sir, a is 2. Very good. You see, a is 2. Very good. इथं a ची किंमत किती असणार आहे बघा, 2 असणार आहे.
बरोबर. आता पुढे बघा, इथं 2 मला वाटतं मिस झालेलं आहे. बघूया ते उदाहरण संपल्यानंतर कदाचित ॲनिमेशन त्याला शेवटी मिळालंय. a इज इक्वल टू 2 पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. b स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 13 स्क्वेअर मायनस 4 इंटू 2 इंटू काय असेल पुढे बघा, c ची व्हॅल्यू ठेवा. b स्क्वेअर मायनस 4ac च्या किमती काढाव्या लागतील आपल्याला. त्याच्यामुळे मी काय केलं, किमती c ची किंमत ठेवली किती, 15. बरोबर, बघा बरं, c ची किंमत ठेवली. आता b स्क्वेअर मायनस 4ac सिम्प्लिफाईड 169 minus 120. You have to get answer 49. Therefore, x is equal to minus b plus minus square root of b square minus 4ac upon 2a. Then you put the value of b. आता b ची व्हॅल्यू काय बघा, 13 minus as it is b ची व्हॅल्यू 13 plus minus square root of b square minus ac ची व्हॅल्यू इथं काढली तुम्ही 49. You put it. Then you simplify. X is equal to minus 13 plus minus, what is the square root of 49? Sir, 7. Very good. एकदम correct. You simplify minus 13 plus 7 upon 4. You simplify. आता बघा इथे स्टेप मी दिलेली नाहीये. बघा ही स्टेप इथं दिली नाही. आता तुमच्या लक्षात आलं असेल, सरांनी मगाशी एक्सप्लेनेशन दिलं ती यासाठी दिलं. इथं वास्तविक पाहता तुमची पहिली स्टेप काय हवी होती, मायनस 13 plus 7 upon 4, comma, x is equal to minus 13 minus 7 upon 4. ती स्टेप दिली का, नाही, तुम्ही इथं मांडू शकता आणि मग त्याचं सिम्प्लिफाय केला आणि मग काही मायनस 13 प्लस 7, व्हॉट इज द आन्सर. इथं प्रिंट मिस्टेक झालेली आहे पहा, इथं मायनस 6 पाहिजे पहा, इथं मायनस 6. कारण तुम्हाला माहित आहे मोठ्या संख्येतून लहान संख्या घालवा, आलेल्या उत्तराला मोठ्या संख्येचं. मायनस 6 अपॉन 4 और x इज इक्वल टू मायनस 20 अपॉन 4. मायनस 13 आणि मायनस 7 किती आलं उत्तर, मायनस 20 अपॉन 4. देअरफॉर x इज इक्वल टू, बोलू नको, x is equal to minus 6 upon 4. What is the answer? X is equal to minus 3 upon 2 or x is equal to minus 5. Your answer is completed. In this way, you find all values of boxes and each box have half marks. आलं लक्षात विद्यार्थी मित्रांनो. चला पुढे बघूया क्वेश्चन नंबर 2. आता एक्झाम्पल नंबर 2 पाहूया. Complete the following activity. Complete the following activity to solve the given word problem. Sum of squares of two consecutive even natural number is 244. Then find those numbers. काय प्रश्नाचा अर्थ समजून घ्या बरं. Complete the following activity to solve the given word problem. Sum of squares of two consecutive even natural number is 244. Then find those number. आता मला सांगा, हे जर सोडवायचं म्हटलं तर पहिल्यांदा तुम्हाला एक नंबर मानावा लागेल, घ्यावा लागेल. Therefore ऍक्टिव्हिटी मध्ये बघा, पहिली स्टेप, लेट द फर्स्ट इवन नॅचरल नंबर x. Therefore its consecutive even natural number will be. आता मला सांगा, यासाठी आपल्याला काही नॉलेज माहित पाहिजे. जर दिलेले सर्व नंबर नॅचरल नंबर असेल तर नेहमी लक्षात ठेवा, पहिला नंबर जर x असेल तर त्याच्या पुढचा नॅचरल नंबर x प्लस 1 असतो. जर ऑड आणि इवन नंबर असतील, पहिला नंबर जर x असेल तर त्याच्या पुढचा इवन आणि ऑड नंबर असेल तर तो x प्लस 2 असतो. लक्षात ठेवा, हे मात्र तुम्हाला लक्षात येणं फार गरजेचं आहे. म्हणून इथं हायलाइट मी केले रेड कलर. x जर पहिला असेल तर त्याच्या पुढचा नॅचरल नंबर काय असेल, इवन x प्लस 2 बाय द गिवन कंडिशन. आता काय कंडिशन दिली, सम ऑफ स्क्वेअर ऑफ कॉन्स्टिट्यूट नंबर. सम म्हणजे ऍडिशन, x स्क्वेअर प्लस x प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 244. x स्क्वेअर प्लस x स्क्वेअर यू सिम्प्लिफाइड प्लस 2x 4x प्लस 4 मायनस काही आन्सर बघा बरं. सर 244 you take the LHS side. What is the answer? 244. Then you simplify it. 244 आणि प्लस 4 काय येणार, 200 minus 240. Very good. Therefore next step you see x square plus 2x minus
240 डिवाइड इन टू बोथ साइड, दोन सर्व बाजूला काय करा डिवाइड करा. 2x स्क्वेअर डिवाइडेड बाय 2 x स्क्वेअर प्लस 4x अपॉन 2 2x minus 120 is equal to 0. Then you find the factor of 120. You solve this example by using factorization method. You have to know, you practice it. तुम्ही भरपूर सराव केलेला याचा. 120, what is the factor? You see 12 into 10. Very good. X square plus काय ना सांगा पहिला फॅक्टर 12x minus 10x minus 120 is equal to 0. Then you take the common first two group. Take the common x into bracket x plus 12. Then second bracket you take the common minus 10 into bracket x plus 12 is equal to 0. You see this step is most important. Therefore x plus 12 into another bracket x minus 10 is equal to 0. Then you find the answer. What is the answer? X is equal to बघा पुढचं काय आन्सर येणार आहे -12 आणि x is equal to 10. इथं पण एक स्टेप मी काय केलेली ड्रॉप केलेली आहे. तीच ड्रॉप केलेली स्टेप तुम्ही शेजारी मांडू शकता. कोणती? x plus 12 is equal to 0 or x minus 10 is equal to 0. Therefore x is equal to -12 or x is equal to 10. और म्हणजे ते ऑब्लिक केलेले. बट नॅचरल नंबर कॅनॉट बी निगेटिव्ह. तुम्हाला माहित आहे नॅचरल नंबर कधीही निगेटिव्ह असू शकत नाही. Therefore first even natural number is 10. Then second natural number, you have to know x plus 2. It means 10 plus 2. You have to get answer 12. Therefore, two consecutive numbers which are 10, 12. Very good. Your activity is completed. In this way, you have to get 3 marks. Each fill in the blanks or box have half marks. बघा अर्धा 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 किती झाली बघा 1 2 3 4 5 6 6 अर्धे म्हणजे किती झाले 3. अशा प्रकारे तुम्हाला 3 मार्क्स मिळतात. नेक्स्ट आता क्वेश्चन नंबर 3B. 3B फार महत्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. इथं मात्र तुम्हाला आन्सर सॉल्व्ह करावं लागणार. काय क्वेश्चन आहे बघा. इफ द रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रियल अँड इक्वल देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ k. आता k ची व्हॅल्यू काढायची तुम्हाला. बघा बरं त्यासाठी मला काय करावं लागेल हे सिम्प्लिफाय करून घ्यावं लागेल. पहिल्यांदा kx into x minus 2 plus 6 is equal to 0. Then you simplify. How to solve the questions? Answer. You see first example kx into bracket x minus 2 plus 6 is equal to 0. Then you simplify. Therefore kx square minus 2kx plus 6 is equal to 0. We have to know that standard form of ax square plus bx plus c is equal to 0. Then comparing above two equations, then you find the value of a comma b comma c. What is the value a? K. What is the value of b? Minus 2k. What is the value of c? 6. Therefore you find the value b square minus 4ac is equal to, you put the value of b minus 2k bracket square minus 4 and you put the value of a which is value of a k into c value of c 6. Therefore you simplify. b square minus 4ac is equal to 4k square. बघा minus 2 चा स्क्वेअर 4k स्क्वेअर. तुम्ही काय करता परीक्षेमध्ये फक्त 2 चा स्क्वेअर करता. k चा पण स्क्वेअर आहे 4k स्क्वेअर minus 24. 6 चौक 24 minus 24k. Then you take the common 4k into bracket k minus 6. But my dear students, given equation have real and equal roots. हे फार महत्वाचं. ही कंडिशन तुम्हाला दिले. ही कंडिशन मुळे तुमच्या डोक्यामध्ये काय प्रकाश पडला. सर एखाद्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट जर रियल आणि इक्वल असतील तर त्याची बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू नेहमी 0 असते. एकदम करेक्ट. व्हेरी गुड. यू हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac विच इज therefore 4k into bracket k minus 6 is equal to 0. Then you simplify. You see 4k into k
4k इंटू ब्रॅकेट k मायनस 6 इज इक्वल टू 0. हे सिम्प्लिफाय केलं तर चालेल. एखादा स्टुडंट म्हणेल सर सिम्प्लिफाय न करता याला मी ब्रॅकेट करेल आणि प्रत्येक ब्रॅकेट बरोबर मी 0 मांडू शकतो. हो, एकदम करेक्ट. Therefore 4k is equal to 0 or k minus 6 is equal to 0. Therefore k is equal to 0 upon something 0 or k is equal to 6. You have to get answer. k च्या व्हॅल्यू किती मिळतील तुम्हाला? 2 मिळतील. 0 or 6. रिअल अँड इक्वल रूट्स आहेत म्हणून तुम्हाला k ची किंमत अशी काढता येईल. चला आपण आता सेकंड एक्झाम्पल बघूया. बघा सेकंड एक्झाम्पल काय? मुकुंद हॅज ₹50 more than Sagar. If the product of amount they have is 15,000, then find the amount each has. विद्यार्थी मित्रांनो, हे वर्ड प्रॉब्लेम आहे. वर्ड प्रॉब्लेम सुद्धा खूप सिंपल असतो. फक्त तुम्हाला त्याच्यातला अर्थ कळला पाहिजे, त्याच्यातलं रिलेशन कळलं पाहिजे, त्याच्यातला संबंध लक्षात आला पाहिजे. काय संबंध आहे बघा. मुकुंद हॅव 50 more than सागर. म्हणजे मुकुंदकडे जेवढे पैसे आहेत, जे रुपये आहेत, ते सागरपेक्षा 50ने कसे जास्त आहेत. ई प्रॉडक्ट म्हणजे गुणाकार. प्रोडक्ट ऑफ अमाऊंट दे हॅव, त्यांच्याकडे असणाऱ्या ज्या अमाऊंट आहेत त्यांचा गुणाकार हा 15,000 दिलेला आहे. तर तुम्हाला प्रत्येकाकडे किती रक्कम असेल हे काढायचे. मला ते प्रश्न कळला असेल. चला, हाऊ टू सॉल्व्ह द आन्सर. यू सी हाऊ टू सॉल्व्ह द आन्सर. यू सी केअरफुली. माय डिअर स्टुडंट्स, सागर हॅज ₹X लेट. आपण लेट म्हणू शकतो, सपोज म्हणू शकतो. सागरकडे किती रक्कम आहे माहित नाही तुम्हाला, त्याच्याकडे आपण X आहेत म्हणजे. मग मला सांगा, सागरकडे जर ₹100 असतील तर मुकुंदकडे आहे किती असतील? सर 50ने जास्त आहे त्याच्याकडे, त्याच्यामुळे X प्लस 50 असतील. बरोबर, एकदम करेक्ट. Therefore मुकुंद हॅज ₹X प्लस 50 बाय गिव्हन कंडिशन. काय कंडिशन दिले? प्रोडक्ट ऑफ these two amounts is equal to 15,000. बघा सागरकडे X आहे into X plus 50 is equal to 15,000. Then you simplify X into X square plus बघा 50x minus 15,000 is equal to 0. Therefore you solve this quadratic equation by using factorization method. विद्यार्थी मित्रांनो, वर्ड प्रॉब्लेम मध्ये जे तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळतील ते तुम्ही फॅक्टरायझेशन मेथडनं सोडवायचे. म्हणजे तुमचं काम काय होतं? सोपं होतं. तुम्ही दुसऱ्या मेथडनं सोडवायला गेला तर तुम्हाला वेळ लागेल जास्त. परंतु बरीचशी एक्झाम्पल वर्ड प्रॉब्लेम मध्ये जे आम्ही विचारलेले असतात ते नेहमी लक्षात ठेवा. तुम्हाला ते क्वाड्रॅटिक इक्वेशन हे अवयव पद्धतीने सुटेल अशाच पद्धतीने आम्ही त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनची रचना केलेली असते. बघा आता मला 15,000चे 2 फॅक्टर असे पाडायचे की ज्या 2 फॅक्टरची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन हे मला मिडल टर्म मिळाली पाहिजे आणि त्यांचा प्रोडक्ट काय मिळाला पाहिजे? लास्ट टर्म मिळाली पाहिजे. मग कोणते असेल फॅक्टर? सर 150 and 100. येस, ओके. देन यू write the step x square plus 150x minus 100x minus 15,000 is equal to 0. Then you take the common first two terms. You take the common x into bracket. बघा या 2 टर्म आहेत ना, या 2 टर्म आहेत. बघा मी माऊसने दाखवतोय. x square plus 150x आहे ना, त्यातनं x कॉमन into bracket x plus 150 rounded bracket completed minus 100 you take the common into bracket x plus 150 bracket completed is equal to 0. Then you write the common first bracket x plus 150 into another bracket x minus 100 is equal to 0. Then you write next step, each bracket equal to 0. Therefore x plus 150 is equal to 0 or x minus 100 is equal to 0. Therefore x is equal to 150 minus 150 or x is equal to 100. In this way you have to get the answer and write the answer. Sagar has ₹100 and Mukund has ₹150. विद्यार्थी मित्रांनो, शेवटच्या स्टेपला 1 मार्क असतो, लक्षात ठेवा, हे विसरू नका. चला नेक्स्ट एक्झाम्पल. यू सी
थर्ड एक्झाम्पल सॉल्व. आता फक्त सॉल्व म्हटलंय. √3x² प्लस √3x minus 2√3. How to solve the example? You see carefully. You find the factor 2√3. 2√3 चे पाडू शकाल फॅक्टर? नाही सर. x² ला जो कोइफिशियंट आहे त्याने त्याला मल्टिप्लाय करा. √3 × 2√3 म्हणजे किती आलं आन्सर? 2 × 3 म्हणजे 6 आलं आन्सर. म्हणजे काय? √3x² प्लस 2√3x minus √3x minus 2√3 is equal to 0. Then you take the two groups and you take the common. First you take the common √3. You see √3 into bracket √3x into bracket x plus 2 minus √3 into bracket x plus 2 is equal to 0. First you write the x plus 2 in first bracket and second bracket √3x minus √3 is equal to 0. Then you take the each bracket equal to 0. Therefore x plus 2 is equal to 0. √3x minus √3 is equal to 0. Then you write the last step, x is equal to minus 2 or x is equal to √3 upon √3, 1. Therefore x is equal to 1. In this way you have to get the answer. Equal to 0 आहे तो चुकून झालेला आहे तो ड्रॉप करा. x is equal to minus 2 and x is equal to 1. In this way you have to get the last answer and solution of given quadratic equation. विद्यार्थी मित्रांनो, आता अजून एक मी उदाहरण देतोय ते फॉर्म्युला मेथड की जे ऍक्टिव्हिटी बेसवर जे उदाहरण तुम्ही घेतलं होतं ते आता तुम्ही सॉल्व्ह कसे करू शकता त्याचं मी आन्सर दाखवलं. यू सी 5m² minus 4m minus 2 is equal to 0. am² plus bm plus c is equal to 0. You compare. This is standard form of given quadratic equation and you compare it. A is equal to 2, 5, b is equal to minus 4, c is equal to minus 2. Then you find the b² minus 4ac. You simplify it. You have to get 56. आता हे सिंपल आहे तुमच्या लक्षात येईल असेल. Therefore you use the formula method. Therefore x is equal to minus b. First you write the formula minus b plus minus root of b² minus 4ac upon 2a is equal to minus into bracket minus 4 plus minus square root of 56 upon 2 into 5. Therefore minus into minus plus minus into you take the factor of 56 14 into 4 56. का? त्याचे फॅक्टर तुम्हाला स्क्वेअर रूट काढता यावं म्हणून त्याच्या पुढची स्टेप मी इथं दिली पहा. x इज इक्वल टू डबल झालं इथं x इज इक्वल टू 4 मायनस इंटू मायनस प्लस प्लस मायनस 2 रूट 14. बघा या स्क्वेअर रूट 2 चं स्क्वेअर रूट काढलं 2 आलं ते इथं 2 मांडलं मी आणि 2 into 5 as it is. Therefore x is equal to you take the common 2 into bracket 2 plus minus square root of 14 upon 5 into 2. Therefore x is equal to 2 काय होईल कॅन्सल. मी इथं 5 into 2 का मल्टिप्लिकेशन केलं नाही कारण इथं या 2 ला हे 2 तुम्हाला घालवायला सोपे जाईल म्हणून 2 plus root 14 upon 5 or 2 minus 14 root 14 upon 5. Therefore roots of given quadratic equations are 2 plus root 14 upon 5 and 2 minus root 14 upon 5. These are the two roots of given quadratic equation by using formula method. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला उरलेली उदाहरणे सहज सोडवता येतील. खाली बी प्रश्न एक दिलेले y² plus 1/3 y is equal to 2 हा तुमच्या होमवर्कसाठी असेल होम असाइनमेंटसाठी असेल तो तुम्ही घरी सोडवा. दुसरं फॉर्म ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन इफ रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन आर 2 plus root 2 रूट 7 and 2 minus root 7. मला सांगा दोन रूट्स माहित असेल तर क्वाड्रेटिक इक्वेशन कसं फॉर्म करायचं हे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासलेलं आहे. त्यासाठी तुम्ही निश्चित ते दोन्ही उदाहरण सोडू शकाल त्यात कोणतीही शंका नाही. विद्यार्थी मित्रांनो इथंच थांबूया आपण. धन्यवाद. थँक्यू. टेक केअर.